तर स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती. तर हा तुम्ही ड्रेस पाहू शकता की किती सुंदर पद्धतीने ड्रेस तयार झालेला आहे. बॅकचा पार्ट पाहू शकता व फ्रंटचाही पार्ट पाहू शकता. अगदी व्यवस्थित, कुठेही क्रीज नाही, रिंकल नाहीत. अगदी व्यवस्थित आर्महोल सुद्धा आलेला आहे व घेर सुद्धा अगदी व्यवस्थित बलून टाइप ड्रेस तयार झालेला आहे. तर हा ड्रेस कशा पद्धतीने कटिंग व स्टिचिंग केलेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्ही पाहू शकता. तर माझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पाहू शकता ड्रेस किती सुंदर झालेला आहे इथे तयार. तर त्यासाठी मी काय केलं, कापड जे आहे ते अस्तर जे वापरलेलं आहे ते क्रेपचं वापरलेलं आहे इथे. पहिल्यांदा मी जो समोरचा पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे. शोल्डर, मुंडा टाकून घेतलेला आहे. गळ्याचा आकार सुद्धा दिलेला आहे. हा मी पाठीमागच्या भागामध्ये व्हिडिओ पूर्ण टाकलेला आहे. तर तिथे तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने मी सर्व ठेवून क्रीज जी आहे ती मायनस केलेली आहे व समोरच्या भागाला व्ही आकार देऊन जशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्या पद्धतीने घेतलेलं आहे. उंची ते कमरेची 14 इंच घेतलेली आहे. आता इथे समोरचा भाग झालेला आहे. आता पाठीमागचा भाग करण्यासाठी फक्त इथे काय करणार आहे मी, तर फोल्ड करून इथे समोरच्या भागाला फक्त बोट नेक जसा पद्धतीने असतो तसा 3 इंचाचा नेक देणार आहे मी व कट करून घेतलेला आहे. हा बॅकचा पार्ट झाला व तो फ्रंटचा झाला. तर आता हे कापड जे आहे ते कापड घेतलेलं आहे, त्याला अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे. आता इथे फ्रंटचा पार्ट काढून घ्यायचा आहे व बॅकचा पार्ट काढून घ्यायचा आहे. आता इथे बॅकचाही पार्ट त्याच पद्धतीने काढून घ्यायचा आहे. फ्रंटचा काढत आहे, बॅकचा काढलेला आहे आत्ताच. आता कापड जे आहे ते फोल्ड करून व्यवस्थित घ्यायचे आहेत व 2 भाग करून घ्यायचे आहेत, कारण आपण इथे चुन्या घेणार आहोत. तर पहिल्यांदा जी आहे ती उंची कमी करायची आहे. म्हणजेच पूर्ण उंचीतून वरची उंची 14 इंच कमी करायची आहे व उरलेला भाग जे आहे ते आपण माप टाकायचं आहे इथे. तर पाहू शकता वरची उंची कमी करून जितका आपल्याला उंची हवी आहे तितकी आपण घेऊ शकतो. पहिल्यांदा अगदी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे व याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला जितकी उंची हवी आहे तितकं आपल्याला उंची घडीच्या साईडला फोल्ड करून घडी घेतलेली आहे व तिथे आपण 2 भाग पार्ट करून घेतलेले आहेत. आता स्लीव्ह सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. आता इथे मी छोटी-छोटी फुलं बनवत आहे. ती तुम्ही अशा पद्धतीने डिझाइन बनवू शकता व लावू शकता. माझी अजून भरपूर फुलं लावायची आहेत. तर मी थोडीच कट केलेली आहेत. जितकी केलेली आहेत तितकी तुम्हाला ड्रेसवरती लावून दाखवलेली आहेत. अजून जी बनवलेली आहेत ती आता एक्स्ट्राची टच करायची आहेत त्याला. तर आता शिवायचं कसं पहा, तर आधी सुरुवातीला हा भाग ओपन करायचा आहे. आता इथे कॅनव्हास लावून घेतलेला आहे गळ्याला. आता गळा जो आहे तो टीप मारून घ्यायची आहे. मध्याला कट करून घ्यायचा आहे. आता दाब टीप मारून घ्यायची आहे. आता दुसरा जो भाग आहे पाठीमागचा तोही अशाच पद्धतीने आपल्याला टीप मारून व नेक बनवून घ्यायचा आहे. मी अस्तरलाच कॅनव्हास प्रेस केलेला आहे, त्यामुळे एक्स्ट्राचं आपल्याला गळापट्टीला कापड किंवा एक्स्ट्राचं आपल्याला पट्टी लावण्याची गरज नाही. आता शोल्डर अटॅच करायचा आहे अशा पद्धतीने. आता सर्व साइडने टीप मारून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे. आता स्लीव्ह जोडायचे आहेत. स्लीव्हला मध्याला चुन्या घ्यायच्या आहेत थोड्याशा. आता ही फुलं बनवलेली आहेत ती अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवून किंवा तुम्ही कशाही पद्धतीने ॲडजस्टमेंट करून तुम्ही ते अटॅच करू शकता. मी एकाखाली एक ठेवून अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे.
कमरेच्या भागाला 1.5 इंच सोडलेला आहे, कारण तिथं आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे तो भाग. आता स्लीव्ह अटॅच करण्यासाठी इथे मध्याला फक्त चुन्या घ्यायच्या आहेत, त्यामुळे स्लीव्ह सुंदर दिसते. आता कडेला काट मारून आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे स्लीव्हला. आता दुसऱ्या साईडलाही तशाच पद्धतीने स्लीव्ह जोडून घ्यायची आहे. आता आपला समोरचा जो भाग आहे वरचा तो तयार झालेला आहे, पाहू शकता इथे. आता खालचा घेर जोडण्यासाठी जे एक्स्ट्राचं कापड होतं ते अशा पद्धतीने पलटी मारलेलं आहे. म्हणजेच आपली खालची जी पट्टी आहे ती तयार करून घेत आहे मी इथे. इथे तुम्ही कॅनव्हास सुद्धा वापरू शकता किंवा कॅन जे मिळतं ते सुद्धा वापरू शकता. आता इथे चुन्या मारून घेत आहे मी. एकसारख्या सर्व चुन्या यायला हव्यात अशा पद्धतीने इथे चुन्या मारून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती सुंदर चुन्या दिसत आहेत. तर आता जो घेर आहे तो समोरचा पार्ट समोर व पाठीमागचा पार्ट पाठीमागं अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर आता मी समोरच्या भागाला जोडून घेत आहे. आता दुसरी साईड त्याच पद्धतीने तयार करून आपण चुन्या मारून घेणार आहोत. चुन्या एकसारख्या यायला हव्यात. आता दुसरा पार्ट आहे तोही अशाच पद्धतीने इथे अटॅच करायचा आहे. आता अस्तर जे आहे ते अस्तर दुसऱ्या साईडला अटॅच करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला जो आपण भाग जोडलेला आहे तो दिसणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जोडायचं आहे. एका साईडला आपण मेन फॅब्रिक लावलेला आहे, मध्ये कापड आहे व दुसऱ्या साईडला आपण अस्तर अटॅच करत आहोत. चुन्या घेर घेत अस्तर इथे जोडलेलं आहे. आता इथे दाब टीप घ्यायची आहे, ज्यामुळे आपलं अस्तर जे आहे ते अगदी व्यवस्थित बसेल व उचलल्यासारखं दिसणार नाही. त्यासाठी दाब टीप इथे घ्यायची आहे. दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने आपण अस्तर अटॅच करायचं आहे. अस्तरच्या साईडला अस्तर असेल व मेन फॅब्रिकच्या ठिकाणी मेन फॅब्रिक असेल. आता इथे दाब टीप घ्यायची आहे. आता ड्रेस फिटिंग करायचा आहे. बाही जी आहे ती अशा पद्धतीने फिटिंगला 1 इंच सोडलेला आहे तितकं सोडायचं आहे. आता इथे पहा अस्तरच्या साईडला अस्तर जोडायचं आहे व जे कापड आहे ते कापड एकमेकाला जोडायचं आहे व अस्तर एकमेकाला जोडायचं आहे. दोन्ही मिळून टीप मारायची नाही. आता अस्तर मी जोडते. आता दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर एका जागी व जे कापड आहे ते एका जागी अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. अगदी सुंदर प्रकारे तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे. तर थोडक्यात तुम्हाला सर्व ड्रेस पाहायला मिळालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ पहा. थँक यू फॉर वॉचिंग.